गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग टू ऑल. आवाज येतोय का रे? सानिका, आवाज येतोय का? येस मॅम. ओके. बरेच जण अजून जॉईन झालेले नाहीयेत, तर सांगा जॉईन करायला किती जण राहिलेत बघा जरा. दोन मिनिट वेट करूया आणि चालू करूया लेक्चर. ओके, ठीक आहे. नाव वी कॅन स्टार्ट द लेक्चर. In yesterday's lecture, we see the third segment of the environment. Which are those segment? Yes. Tell me, which are those segment of the environment? Roll number 43. Roll number 43. You are in lecture. येस मॅम. सांगा, सेगमेंट कोणते आहेत एन्व्हायरमेंटचे? संकल्प. I am asking to you. ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, बायोस्फिअर. ओके, एवढेच आहेत का? Next. Roll number 2. Yes, ma'am. सेगमेंट Hello. कोणत्या कोणत्या सेगमेंट कोणत्या एन्व्हायरमेंट? कोणत्या एन्व्हायरमेंट? Atmosphere, biosphere, hydrosphere. बरं, एवढेच आहेत का? एवढ्याच आहेत का? सांगा राकेश. मॅडम एवढेच मॅम.
रोल नंबर 3. Roll number 3. सानिका शिरकर. Yes, ma'am. सेगमेंट कोणत्या आहेत एन्व्हायरमेंटच्या? येस सानिका. येतंय का? No, ma'am. लेक्चर अटेंड केलेत का तुम्ही याच्या पाठीमागचे? Yes, ma'am. केले. मग कसं येत नाही? कोणत्या आहेत? आता दोघा तिघांनी सांगितलं तरी तुमचं लक्ष नाहीये का? Sorry, ma'am. ऐकलं नाही का? आता दोघांनी सांगितलं सेगमेंट. Madam, range problem आहे. म्हणजे आतापर्यंतचे लेक्चर तुम्ही काय ऐकलेच नाहीत. रेंज प्रॉब्लेम मुळे. बचुटे, टेल मी. Biosphere हा. and lithosphere. 2 सेगमेंट आहेत का? टोटल किती सेगमेंट आहेत ते सांगा मला. माहित नाहीत मॅम. नेक्स्ट. रोल नंबर 5. Yes, ma'am. सांगा. Total 4 segment आहेत. Atmosphere, hydrosphere, lithosphere and biosphere. गुड. योगेश समजलं का? हा मॅम. सांगा आता तुम्ही. टोटल 4 सेगमेंट आहेत मॅम. हम्म. लिथोस्फिअर, बायोस्फिअर, हायड्रोस्फिअर, लास्ट वन. माहित नाही मॅम. आता सांगितलं तरी माहित नाही. राईट करा. ऍटमॉस्फिअर. हा मॅम. तुम्ही ऍटमॉस्फिअर सांगितलं नव्हतं. लिथोस्फिअर, बायोस्फिअर and hydrosphere. These are 4 segments of the environment. Sanika, now you can tell me. Lithosphere, hydrosphere, atmosphere, अजून एक राहिलं. biosphere. Next, roll number 6. Yes, ma'am. Which are those gases included in atmosphere? Oxygen, nitrogen, argon, carbon dioxide, ओके, ठीक आहे, बरोबर आहे. नेक्स्ट.
Roll number 7. Yes, ma'am. How many percentage of oxygen in atmosphere? येते का कोरे? No, ma'am. Roll number 8. Yes, ma'am. सांगा आन्सर. 21%. ओके राईट. किती आहे कोरे? 21%. फक्त लक्षात. Roll number 9. Shruti. Yes, ma'am. What is meaning of lithosphere? काय आहे लिथोस्फिअरचा मिनिंग? काय असतं लिथोस्फिअर? भूगोल मुद्रावरण. सर्च करून नाही सांगायचं आपल्याला, ओरली सांगायचं काय येतंय ते. तुम्हाला जे येतंय ते सांगा. म्हणजे अर्थचा असा पार्ट की ज्याच्यात क्रस्ट आणि अप्पर मॅन्टल असतं ते. राईट. फर्स्ट लाईन वाचली. ठीक आहे. समजलं ना आपण काय लिथोस्फिअर म्हणजे काय? श्रुती. हो मॅम. ओके. नेक्स्ट 10. येस मॅम. हायड्रोस्फिअर म्हणजे काय? एक्झाम्पल द्या. बेलदार. काय असतं हायड्रोस्फिअर? हायड्रोस्फिअर म्हणजे अर्थवर किती पाणी, टोटल पार्ट ऑफ वॉटर. ओके. काय काय इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये? येस. एक्झाम्पल सांगा त्याचे. सी म्हणजे समुद्र, येस. हवा, नदी, विहीर, तलाव. ठीक आहे, बरोबर आहे. नेक्स्ट स्वानंद. Yes, ma'am. ऍटमॉस्फिअर म्हणजे काय आहे? सांगा. वातावरण मॅडम. काय असतं ते सांगा की. फक्त वातावरण झालं का? ऍटमॉस्फिअर फक्त एका वर्ड मध्ये आपण इन्क्लूड केलंय का? म्हणजे त्यातले सगळे वायू सगळे वातावरण. बरं. एवढंच येतं का?
स्वानंद, एवढंच येतं का? नाही. हम्म. काय काय येतं मग अजून? गॅसेस, ऍसिड्स, अमिनो ऍसिड्स. तर किती सेगमेंट आहेत? एन्व्हायरमेंटच्या किती सेगमेंट्स आहेत? 4. हा, लिस्टेड दोज सांगा, त्या लिस्ट डाऊन करा, सांगा. ऍटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर, बायोस्फिअर. ओके, तुम्हाला याच्यामधलं काय म्हणजे व्यवस्थित काय सांगता येईल? लिथोस्फिअर म्हणजे काय सांगता येईल? हम्म, हम्म. वाचा, मी विचारणार आहे तुम्हाला. श्रावणी, येस मॅम. हा, सांगा. कोणत्या पण एक सेगमेंट घ्या आणि त्याची इन्फो सांगा. मॅम, ॲटमॉस्फिअर म्हणजे आपल्याला ह्युमन बिंग्सला जे गॅसेस लागतात त्याचं मिक्सचर, म्हणजे ॲटमॉस्फिअर हे वेगवेगळ्या गॅसेसनी बनलेलं आहे आणि ॲटमॉस्फिअर हे सगळे गॅसेस प्रोव्हाइड करतं. ओके, म्हणजे आपल्या आजूबाजूच्या वातावरणामधून जे आपल्याला गॅसेस अवेलेबल असतात त्यालाच काय बोलतात? ॲटमॉस्फिअर. हां. राईट. ओके, त्याच्यात 78% नायट्रोजन, 21% ऑक्सिजन, 0.9% आर्गॉन असे वेगवेगळे गॅसेस येतात, कार्बन डायऑक्साईड. राईट. नेक्स्ट. येस मॅम. आपल्या अर्थ वरती पाण्याचा भाग किती आहे? म्हणजे आपण हायड्रोस्फिअर मध्ये बघितलं, हाऊ मेनी पर्सेंट ऑफ 75% of Earth dissolves. 75% of Earth dissolves water. राईट. ओके. हाऊ मेनी सेगमेंट्स ऑफ द एन्व्हायरमेंट? Atmosphere, lithosphere, ecosphere, and biosphere. Okay, these are 4 segments of the environment. Now, Sanika, roll number 3. Roll number 3, Sanika Shirkar. येस मॅम. Now you can tell me how many segments and त्याचं meaning काय आहे ते सांगा. आता बऱ्याच जणांनी सांगितलं म्हटल्यावर समजलं असेल तुम्हाला. हा सानिका. सानिका, आवाज येतोय ना माझा? बचुटे, येस मॅम. सांगा. आता बऱ्याच जणांचं ऐकलं म्हटल्यानंतर समजलं असेल तुम्हाला. तुम्ही फक्त 2 सेगमेंट सांगितल्या होत्या, बाकीच्या 2 सेगमेंट कोणत्या आहेत? त्याचं मिनिंग काय आहे? बायोस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर आणि आणि हे हम्म. आणि कोणतं? कोणतं राहिलं अजून? बचुटे, येस मॅम. सांगा की.
आतापर्यंत ऐकायला पाहिजे होतं ना तुम्ही. 8 ते 10 जणांनी आन्सर दिलेत. काय राहिलं अजून तुमचं सांगायचं? किती वेळा आपण सेगमेंट रिपीट केलेत? हॅलो मॅम. ऍटमॉस्फिअर म्हणतोय. काय असतं ऍटमॉस्फिअर? ऍटमॉस्फिअर मॅम म्हणजे थोडक्यात आपलं हे मॅम गॅसेस आहेत आपले रोजच्या जीवनातील, जीवनातील. म्हणजे गॅसेस आहेत मॅम ते. बरं. कुठे असतात ते? 21% गॅस ऑक्सिजन आहे मॅम. बरं, आणि आपल्याला ते कुठे, म्हणजे तुम्ही सांगताय गॅसेस असतात, पण ते कुठे आपल्याला कुठे बघायला मिळतात? दिसतात का? ऍटमॉस्फिअर मध्ये नाही मॅम, हा, ऍटमॉस्फिअर मध्ये असतात ते. असं सांगा ना. ऍटमॉस्फिअर मध्ये वेगवेगळे क्लासेस इन्क्लूड असतात. हम्म, हम्म. किती पर्सेंट असतात? ऑक्सिजन किती पर्सेंट आहे? 21%. ओके. देन नायट्रोजन? 78%. हा, ठीक आहे. आणि ऑर्गॉन 0.9%. राईट. नेक्स्ट सानिका, बोला आता. येस मॅम. सांगा. हा, ॲटमॉस्फिअर, बायोस्फिअर, लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर हे चार आहेत. आणि ॲटमॉस्फिअर म्हणजे आपल्या वातावरणामध्ये गॅसेस आहेत. आणि लिथोस्फिअर एक. आणि ऑक्सिजन 21% आहे. आणि नेक्स्ट हायड्रोस्फिअर म्हणजे? सानिका. वॉटर. फॉर एक्झाम्पल? सांगा एक्झाम्पल काय काय आहेत हायड्रोस्फिअरचे? रिव्हर. पाणी पृथ्वीवरच म्हणजे पाणी, समुद्र वगैरे. लिथोस्फिअर? येस मॅम. लिथोस्फिअर काय असतं? ओके. आपण 3 ते 4 लेक्चरच्या वरती आपण लेक्चर घालवलेत सेगमेंटला. ज्यांनी ऐकलेत लेक्चर त्यांनी बरोबर सांगितलं. आणि ज्यांनी ऐकलेच नाहीत, ज्यांना रेंज प्रॉब्लेम आहे, अटेंड केले नाहीत, त्यांना काहीच येत नाही. रोल नंबर 13. Yes, ma'am. 13. 13 साक्षी माने. हॅलो साक्षी. हा मॅम. एन्व्हायरमेंटल स्टडीज करण्याची का गरज आहे? To see our daily needs. ओनली.
येते का साक्षी? To see our daily needs for demanding the needs of environmental studies. हम्म. बस एवढेच का? सोहम, सोहम शिंदे, येस मॅम. सांगा का गरज आहे एन्व्हायरमेंटल स्टडीजची? Understand because we can our it is important to understand the environment, the environment effect caused by human beings, and to understand what environment condition now and futures. ओके. ठीक आहे. सेगमेंट कोणत्या आहेत एन्व्हायरमेंटच्या? 4 आहेत मॅम. हा, टेल मी व्हॉट आर दोज? Atmosphere, lithosphere, hydrosphere, and biosphere. ओके. बघा, आज बऱ्याच जणांनी सांगितलं. बरोबर सांगतायत बरेच जण. काही जणांना येत नाहीये किंवा काही जण सांगतायत आम्हाला रेंजचा प्रॉब्लेम होता, आम्ही लेक्चर ऐकलं नाही वगैरे वगैरे कारणे आहेत. हम्म? ठीक आहे. तर तुमचं जे आतापर्यंत आपण 2 पॉइंट फक्त बघितलेले आहेत. फर्स्ट, नीड ऑफ द एन्व्हायरमेंटल स्टडीज अँड देन सेकंड वन इज अ सेगमेंट ऑफ द एन्व्हायरमेंट. 2 पॉइंट फक्त बघितलेले आहेत. थर्ड पॉइंट आहे इफेक्ट ऑफ द एन्व्हायरमेंट किंवा वेगवेगळे जे इश्यूज आहेत ते. थर्ड पॉइंट मध्ये ते इन्क्लूड आहे. तर 5 टाईपचे इश्यूज आहेत आपण बघितलं होतं. तुम्हाला लिस्ट करून घ्यायला सांगितलेलं. लिहिलेत का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. कोणते कोणते इश्यूज आहेत? फर्स्ट, ग्रीन हाऊस इफेक्ट, देन ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, नंतर ओझोन लेअर डिप्लेक्शन, न्यूक्लिअर ऍक्सिडेंट. दीज आर 5 टाइप्स ऑफ इश्यूज इन द एन्व्हायरमेंट. आता हे काय आहे आपण फक्त आज जस्ट बघूया, त्याचा ओव्हरव्ह्यू बघूया काय आहे. एक्झॅक्ट जो पॉइंट आहे ते नेक्स्ट लेक्चरला बघूया. तर फर्स्ट, ग्रीन हाऊस इफेक्ट काय असते? तर जे हरितगृह असेल किंवा जे म्हणजे आपल्या आजूबाजूला बघा की हिरवळ वगैरे असतं, तर त्याच्यावरती इफेक्ट कसा होतोय किंवा त्याचे परिणाम काय आहेत किंवा बघा काही वेळेस असं होतं की खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे आता जसं आलंय बघा आपल्याला म्हणजे ओला दुष्काळ वगैरे असं बोललं जातं. तर हे काय म्हणजे हे सेम परिणाम आहे ग्रीन हाऊस इफेक्ट मध्येच हे येतं इन जनरल बघायला गेलं तर. तर असे जे इफेक्ट आहेत ते एन्व्हायरमेंटला धोका पोचवू शकतात किंवा काय म्हणतात ह्याच्यामुळे काय होतं की एन्व्हायरमेंटचा जे समतोल आहे ते बिघडू शकतं. देन बघा नेक्स्ट वन आपला जो आहे ती ग्लोबल वॉर्मिंग. आता ग्लोबल वॉर्मिंग मध्ये काय आहे? ग्लोबल वॉर्मिंग मध्ये बेसिकली आपण काय बघतो तर काय म्हणजे एक्झॅक्ट वर्डचं मिनिंग काय आहे तर तापमान वाढ. कशामुळे होते तापमान वाढ? तर ह्याच्या मागचे कारणे कोणते आहेत? काय कारणे असू शकतात तापमान वाढीचे? तर आपण इन जनरल बघायला गेलं की तापमान वाढते म्हणजे आपल्या जो पर्यावरणाचा समतोल आहे ते बिघडत आहे किंवा त्याच्यातलं जे तापमान आहे ते वाढत आहे. कशामुळे वाढत आहे? तर एकतर फर्स्ट आपल्या इथलं जे झाडे आहेत आपल्या आजूबाजूचे ते कमी झालेले आहेत किंवा जंगल कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे काय झालंय, जमिनीची धूप होते आणि त्याच्यामुळे तापमान वाढते. म्हणजे हा एक मेन पॉइंट आहे तापमान वाढीचं किंवा ग्लोबल वॉर्मिंगचं.
अजून याच्यामध्ये तुम्हाला काय माहित आहे का बाबा ह्या ह्या गोष्टीमुळे तापमान वाढतं असं कुणाला इन जनरल कोणाला आयडिया आहे का? एनीबडी वॉन्ट टू टेल मी? सांगायचंय का कोणाला काय? मॅडम येस, बोला. फॅक्टरीमुळे जे प्रदूषण होतं त्यामुळे आपल्या ओझोन लेअरला धोका पोचतोय ना. येस त्या येस ठिकाणी ओझोन लेअरचा जो थेर आहे तो जो ओझोन लेअर आहे तो असा थोडासा पातळ होत चाललाय ना थोडं. त्यामुळे सुद्धा येस तापमान वाढतंय ना. राईट. तुम्ही ओझोन लेअर डिप्लेक्शन म्हणजे त्याचा ओझोन लेअरचा जो थर आहे तो कशामुळे कमी होत आहे की इंडस्ट्रीच्या वगैरे इश्यूज असतील, कारखाने असतील किंवा अजून बेसिकली याच्यामध्ये वेरेस टाईपच्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्री त्याच्यामध्ये बघा काही प्रोडक्ट्स म्हणजे प्लास्टिकचे वगैरे प्रोडक्ट तयार होत असतील तर त्या प्रोडक्ट मधून जे काही म्हणजे गॅसेस वगैरे लीक होतात तर त्याच्यामधून काय होतं तर आपला जो थर आहे ओझोन लेअरचा तो काय होत चाललाय, कमी होत चाललाय. हा त्यांनी तुम्ही ओझोन लेअरच्या बद्दल तुम्ही एक्झाम्पल दिलं. देन बघा क्लायमेट चेंज. आता जे क्लायमेट चेंज आहे, क्लायमेट चेंज कशामुळे होतंय? एनीवन टेल क्लायमेट चेंज? राईट. आताच्या सध्याच्या सिच्युएशन मध्ये पण बघा की क्लायमेट चेंज झालेलं दिसतं किंवा आपल्या आजूबाजूचं वातावरण हे बदललेलं दिसतं. तर हे कशामुळे होतंय तर ह्याच्यात पण जे आता इंडस्ट्री असतील किंवा आपले झाडे असतील ते कमी झाले. ह्याच्यामुळे काय होतं की आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्याच्यामधलं वातावरण आपल्याला चेंज झालेलं दिसतं. आताच्या सध्याच्या काळात पण तुम्ही बघताय की कोरोना आल्यामुळे आपल्या पर्यावरणावरती किती इफेक्ट झाले किंवा आपल्या आजूबाजूच्या वातावरणावरती म्हणजे किती इफेक्ट झाले. आपलं पूर्ण शेड्युलिंग चेंज झालेलं आहे. तर ते कशामुळे झालेलं आहे तर एक फक्त सिम्पली की कोरोना आला किंवा हा रोग आपल्या ह्याच्यामध्ये आला वातावरणामध्ये आणि लोक असं घाबरायला लागले की इव्हन आपण बाहेर गेलो किंवा ते हवेमार्फत पण आपल्याला ते म्हणजे पॉझिटिव्ह होऊ शकतात लोक. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या म्हणजे आपलं काय झालं एकतर वातावरणामध्ये खूप सारे चेंजेस आले आणि लोकांमध्ये भीती निर्माण झाली. पहिली गोष्ट कशामुळे झाली तर आपल्या वातावरणामध्ये तो कोरोनाचा जीवाणू आहे का विषाणू आहे का असं म्हणजे आपल्या लक्षात यायला लागलं. आता हा कोरोनाचा सोडा पण इतर बाकीचे पण जे विषाणू आहेत ते पण आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतात. बघा असतील त्याच्यामुळे पण काय होतं तर रोगराई पसरू शकते. म्हणजे आपलं काय होतंय तर मेन बेसिकली आपलं पूर्ण जे वातावरण आहे किंवा हवामान आहे ते पूर्ण बदलतंय आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वसामान्य जे लाईफ आहे त्याच्यावरती काय होतंय तर इफेक्ट होत आहेत. म्हणजे हे आपल्या नॅचरली होऊन जातं बट आपल्याला त्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला मानवी लाईफ आहे त्याचं कुठंतरी समतोल असतं ते बिघडत जात असतं. म्हणजे हे आपल्याला लक्षात येत नाही. आपल्या आजूबाजूला घडतंय तरी आता आपल्याला सगळ्या गोष्टी समजल्याच आहेत की कोरोना जसा आलेला आहे त्याच्यामुळे किती इफेक्ट झालेत किंवा किती चेंजेस झालेले आहेत. प्रत्येक म्हणजे याच्यामध्ये बघा महागाई पण वाढलेली आहे बऱ्यापैकी. म्हणजे ते पण एक चेंजेस झालेले आहेत. आपल्याला त्या फेस करायला लागतात गोष्टी. इव्हन आपल्या आजूबाजूचं वातावरण चेंज झालेलं आहे किंवा जे लोकांमध्ये जे म्हणजे लोक एकत्र येऊन राहायचे किंवा कामं करायचे तर तिथे पण आता लोक घाबरायला लागलेले आहेत की नको मी नाही जात. म्हणजे अशा गोष्टी लोकांमध्ये पण व्हायला लागलेल्या आहेत. कशामुळे होत आहेत तर आपल्याला भीती निर्माण झालेली आहे की आपल्या आजूबाजूला कोण जर पॉझिटिव्ह असेल तर त्याच्या थ्रू मी होऊ शकतो. म्हणजे ह्या गोष्टी कशामुळे होत आहे की आपल्या वातावरणामध्ये तो कोरोना हा विषाणू आलेला आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की भीती वाटते की हा मी पुढे गेलो किंवा मला तो जर माझ्यामध्ये गेला किंवा मी पॉझिटिव्ह झालो तर मी काय करणार. म्हणजे आणि मेनली ह्याचा इफेक्ट काय होतो की पॉझिटिव्ह झाल्यानंतर माणूस खूप घाबरलं जाते आणि पुढच्या गोष्टी म्हणजे माहितच आहे की आता किती लोक त्याच्यामध्ये गेले वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा डोक्यात विचार येतो. हे कशामुळे होते तर आपल्या आजूबाजूचं वातावरण पूर्ण चेंज झालंय किंवा आपल्या आजूबाजूला तर विषाणू आल्यामुळे आपल्या
जो समतोल आहे तो बिघडलेला आहे. म्हणजे आता लाईव्ह एक्झाम्पल म्हटलं तर हे आहे बघा, एन्व्हायरमेंटल इश्यूज मधलं खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे हे. देन बघा, न्यूक्लिअर ऍक्सिडेंट वगैरे असेल तर ह्याच्यामध्ये पण आपण जसं बघायचं गेलं तर पर्यावरणामध्ये अजून जे लावारस वगैरे असतील, म्हणजे हे तुम्हाला ह्याच्यामध्ये येतंय, पण तो जरा डिफरंट पार्ट आहे. तर ते वितळल्यामुळे काय होतंय किंवा त्याचा इफेक्ट आपल्या पर्यावरणावर कुठे होतोय, तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. आता हे जे 5 इश्यूज आहेत ते मेन आणि खूप इम्पॉर्टंट इश्यूज आहेत एन्व्हायरमेंटचे, आणि त्याच्या थ्रूच काय होतंय ते एन्व्हायरमेंटचं आपलं जे समतोल आहे ते बिघडत चाललेलं आहे. एक तर फर्स्ट काय आहे, झाडे खूप कमी झालेले आहेत आणि त्या ठिकाणी झाडांच्या ठिकाणी इंडस्ट्री ओपन झालेल्या आहेत. इंडस्ट्रीमधून बाहेर पडणारे गॅसेस ते आपल्या वातावरणामध्ये म्हणजे ऍड होत आहेत किंवा ऍटमॉस्फिअर आपलं चेंज होत चाललेलं आहे. दुसरं कारण काय असू शकतं की जे पाणी आहे, पाणी मोठ्या प्रमाणात काही वेळेस पाऊस पडत आहे, त्याच्यामुळे काय होतंय की लोकांची जमिनी वगैरे असेल तर त्याच्यामध्ये इफेक्ट निर्माण होत आहेत किंवा प्रॉब्लेम येत आहेत. ते नेक्स्ट पीक घ्यायचं बोललं तरी तिथे पण ते पाणी असल्यामुळे ते होऊ शकत नाही. म्हणजे इथं पण काय झालंय, आपला पूर्ण इफेक्टच येतो आहे. कशामुळे तर पूर जो येतोय, पाणी जे येतंय त्याच्यामुळे पूर्ण आजूबाजूचा परिसर असेल किंवा ती माती असेल ती वाहून गेली जाते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. हा पार्ट आहे आपल्याला प्रदूषण, जो पोल्युशन चॅप्टर आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे हा सगळा पार्ट. आणि सेम त्याच्यामध्ये जे इश्यूज रिलेटेड आपण बघणार आहोत तेच त्याच्यामध्ये पण दिलेलं आहे. म्हणजे हे आपल्या आजूबाजूला घडतं आहे, पण ते का घडतंय ह्याचे कारण आपल्याला माहित नाहीत. मग ते कशामुळे घडतंय हेच दिलंय आपल्याला. एन्व्हायरमेंटल सब्जेक्ट हा त्याच्यासाठीच आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतायत पण आपल्याला ते माहित नाही की त्या गोष्टींमुळे पुढचे काय म्हणजे गोष्टी होत आहेत का. आता झाडांची तोड झाल्यामुळे काय झालं, तर एक तर आपल्याला पाऊस जो आहे तो कमी पडायला लागला किंवा आपल्याला जे ऑक्सिजन, म्हणजे आपल्याला जे ऑक्सिजन मिळतं त्याचा पण पुरवठा कमी व्हायला लागला. म्हणजे हे का झालं, तर झाडांची संख्या कमी झाल्यामुळे किंवा जे जंगले वगैरे आहेत ते कमी झाल्यामुळे. आणि त्याच ठिकाणी पुन्हा काय झालं, निर्माण झालं की मोठ्या मोठ्या इंडस्ट्री अशा जंगलात वगैरे किंवा जंगलाची जी जागा आहे त्याच्यामध्ये इंडस्ट्री वगैरे ओपन झाल्यामुळे काय झालं, तर त्या इंडस्ट्रीमधून जे बाहेर पडणारे गॅस आहेत ते पण आपल्या हेल्थसाठी प्रॉब्लेमॅटिक आहेत किंवा त्याच्यामुळे आपले हेल्थ इश्यूज पण होऊ शकतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतायत, पण आपल्याला ते कशामुळे घडतायत हे माहित नाहीये. ओके, लक्षात आलं. आपण फक्त जस्ट ह्याचा ओव्हरव्ह्यू बघितलाय ते काय आहे एक्झॅक्ट, आणि नंतर तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला आपण ते डीप मध्ये बघूया की 1 बाय 1 डीप मध्ये बघत जाऊया की ग्रीन हाऊस इफेक्ट काय आहे, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, क्लायमेट चेंज कसं होतंय, ओझोन लेअर डिप्लेक्शन काय आहे किंवा न्यूक्लिअर ऍक्सिडेंट म्हणजे काय आहे, ते आपण नंतरच्या लेक्चरला बघूया. ठीक आहे. तुमचं मला वाटतंय आज एक सेशन आहे 11 वाजता आणि ते तुम्ही अटेंड करणार आहात सगळेजण. आता लेक्चर झाल्यानंतर ते सेशन जॉईन करा. फेसबुक वरती मला वाटतं काहीतरी आहे लिंक, म्हणजे तुम्हाला प्रोव्हाइड केली वाटतं लिंक, तरी पण बघा सगळ्यांनी जॉईन करायचं आहे. ते लाईव्ह सेशन आहे आज. ठीक आहे, आज आपण इथेच थांबूया. थँक्यू. प्रेझेंट इथे आम्हाला रोल नंबर 1, रोल नंबर 1, रोल नंबर 1 इज absent. Then 2, मॅम माईक ओपन होत नव्हतं. रोल नंबर 2, येस मॅम. राकेश. समजलं का? होय मॅम. आता नेक्स्ट लेक्चरला मी विचारणार. ओके मॅम. ठीक आहे. रोल नंबर 3, प्रेझेंट. 4, प्रेझेंट मॅम. योगेश. समजलं का? हा मॅम. 5, प्रेझेंट मॅम. 6, प्रेझेंट मॅम. 7, प्रेझेंट मॅम. 8, प्रेझेंट. 9, प्रेझेंट. 10, प्रेझेंट.
11, Present. 12, Present. 13, Present. 14. Soham. Yes, ma'am. 15, Present. 16, Present. 17, Present. 18 is absent. Present, ma'am. Okay. 19, Present, ma'am. 20, Present. 21, Present. 22, Present, ma'am. 23, Present. 24, Present. 25, Present. 26. 26 is absent. 27, Present. 28, Present. 29, Present. 30, Present. 31, Present. 32, Present. 33, Present, ma'am. 34, Present. 35, Present. 36, Present. 37, Present. 38, 30, absent. 39, Present, ma'am. 40, Present. 41, 41, 41 absent. 42 absent. 43, Present. 44, 45, Present. 46, Present. 47, Present. 48, Present. 49, Present. 50, Present. 51, 51, 52, Present. 51 present. 53, 53 present. 54, 55, Present, ma'am. 56, Present. 57, Present. 58, Present. 59, Present. 60, Present. 61, 62, Present. 63, Present. 64, Present. 65, Present. 66, 67, Yes, madam. 68, Present, ma'am. 69, Present. 70, absent. 71, 71 absent. 72, Present, ma'am. 73. Present. ओके, ठीक आहे. लेक्चर झाल्यानंतर तुमचं सेशन चालू होणार आहे, त्याला सगळे जॉईन व्हा, अटेंड करा ते सेशन. ओके, कोणाला काही डाऊट आहे? मॅडम रोल नंबर 1 प्रेझेंट आहे. हा डाऊट आहे का? नाही नाही. किती मतलब ही किती किती वेळ आहे बोला. ती FB सेक्शन किती वेळ आहे? आता ते नाही मला माहिती, पण दुसऱ्याला चालू होणार आहे. बरं. हम्म? ठीक आहे, लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केलेली असेल किंवा करतील, त्याच्यानुसार तुम्ही जॉईन करा. एनीबडी हॅव्हिंग डाऊट? येस मुलांनो? ठीक आहे, हॅलो मॅम. थँक्यू. येस, रेकॉर्डिंग सेंड करा ना मॅम, मागच्या 2 लेक्चरची. तुम्ही नव्हतात का? नाही मॅम, ते रिपीट बघायचं मला. बरं बरं, उद्या करेल मी.
मॅम आपले लेक्चर मीटवर होणार का झूमवर होणार आहे? हा आता ते तुम्हाला झूमचं सांगितलंय, पण ते जरा आज होस्ट करण्याचं जरा हे झालं त्याच्यामुळे राहिलं. बघूया आपण उद्यापासून झूम मॅम वरती. मीटवरच घ्या ना मीटिंग, कारण इंटरनेट इश्यू होते त्यात झूम. हा मॅम मीटवरच घ्या, गुगल मीटवर. आता हे जे तुमचे इश्यूज आहेत ना निलेश आणि सोहम, बाकीच्या मुलांना काही प्रॉब्लेम आहे का? हा मॅडम आहे, म्हणजे आवाज खूप लो येतोय त्याच्यामध्ये झूम मध्ये. मॅम गुगल मीटला आहे ना जास्त इंटरनेट लागत नाही, ती झूमला लय इंटरनेट लागतं, म्हणजे स्पीड जास्त लागतो झूमला नेटचा. बरं बरं ठीक आहे. तुम्ही एकदा आपल्या एचओडी सरांशी पण बोलून घ्या. काय तुमचे जे इश्यूज आहेत, आता तुम्हाला ते प्रॉब्लेम तुम्हाला अटेंड करायचे लेक्चर म्हटल्यानंतर तुम्हाला ते व्यवस्थित कळणं किंवा ऐकायला येणं गरजेचं आहे, बरोबर आहे. तर तुम्ही त्याच्या रिलेटेड काही इश्यूज असतील तुमचे तर तुम्ही सरांना सांगा. आपण जर सरांनी सांगितलं म्हणजे एचओडी सरांनी जर सांगितलं कंटिन्यू करा गुगल मीट, तर आम्ही घेईल. जर झूम बोलले तर मग तसं होईल. पण ते तुम्ही सांगा, तुम्हाला जर इश्यूज खरंच असतील, तुम्हाला ऐका येत नसतील, इंटरनेटचे प्रॉब्लेम असतील, तर तुम्ही बोला सरांशी. ओके. आपण जसं सर बोलतील किंवा तुमच्यानुसार जर तुम्हाला गुगल मीट व्यवस्थित वाटत असेल तर तसं तुम्ही सांगा की आम्हाला काय व्यवस्थित वाटतंय ते. ठीक आहे. ओके मॅम. हा आपण बघूया मग, जर बोलले गुगल मीट तर गुगल मीट कंटिन्यू करूया, अदरवाईज आपण झूम बोलले तर झूम कंटिन्यू करूया, म्हणजे नो प्रॉब्लेम. ओके. ठीक आहे. काय कोणाला डाऊट आहे? ओके मॅम. ठीक आहे. तुम्ही जॉईन करा सेशन, लेफ्ट व्हा आता इथून. थँक्यू. ओके मुलांनो, पटपट लेफ्ट व्हा. यशवंती, प्रसन्न, अपेक्षा, लक्ष नाही ह्या मुलींचं. हॅलो 52. हॅलो